किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्राचं खारं पाणी आहे, तरी पण मधीच गोड्या पाण्याच्या 3 विहिरी. ह्या विहिरींना पंचामृतातली नावं आहेत. ती विहीर आहे ती साखर बाव, ही दूध बाव, मगाशी पुढे होती ती दही बाव. बाव म्हणजे मालवणी भाषेमध्ये विहिरीला बावडी म्हणतात. विहिरीला दगड वापरलाय तो जांबा दगड आहे. मालवणी भाषेत चिरा म्हणतात. जेवढा पावसाच्या पाण्यामध्ये भिजतो तेवढा दगड मजबूत होतो. विहिरीच्या आतमध्ये बेसिक दगड चिरा आहे. बाहेर किती पण उष्णता वाढली तरी आतमधलं पाणी थंड राहतं. विहिरीचा आकार पाहिला तर शंकराच्या पिंडीसारखा आहे. याचं कारण काय? सूर्याची किरणं पाण्यात पडू नये. सूर्याची किरणं पाण्यात पडली तर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी कमी होतं, म्हणून विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. या साईडला कोरडं तलाव आहे, पाझर तलाव. इथे पावसाचं पाणी अडवलं जातं. हे पाणी जमिनीमध्ये मुरलं की विहिरीला पाणी पुरवठा होतो. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा टेक्निक वापरली होती. इथे राजवाडा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची राहायची जागा होती. इथे राजे 4 ते 5 वेळा राहिले होते. राजवाड्याचं गेट आहे. आणि शिवाजी महाराज वारल्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी तारा राणी 1705 मध्ये 4 महिने वस्तीला होती. या हत्तीच्या सोंडेचा आकार देऊन सूर्यफुलाचं नक्षीकाम आहे. त्या साईडला सभामंडप होता. तिथे दरबार होता. राजांची सभा भरायची. सभामंडप राजवाडा इंग्रजांनी 1812 मध्ये उद्ध्वस्त केला. आता आपण बघणार आहोत महादेवाचं मंदिर, शंकराचं मंदिर. शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते, म्हणून प्रत्येक किल्ल्यावर शंकराचं आणि भवानी मातेचं आणि मारुतीचं मंदिर पाहायला भेटतं. त्या मंदिरामध्ये एक विहीर आहे कोरडी. त्यामध्ये चोर रस्ता आहे, भुयारी मार्ग. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी विहीर बांधली आहे. तो रस्ता समुद्राच्या खालून, समुद्राच्या जमीन असते, माती असते, खडकं असतात. त्याच्या खालून 8 किलोमीटर मालवणला ओझर म्हणून गाव आहे. तिकडे हा रस्ता बाहेर पडतो. शत्रू जर इकडे आला त्यांना वाटणार इथे विहीर आहे, आणि पलीकडे जिथे रस्ता बाहेर पडतो तिथे जर शत्रू गेला तिथे वाटणार वाघाची गुफा आहे. इंग्रजांनी 1812 मध्ये तो दरवाजा बंद करून टाकला.